नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण कवितेचा बादशहा मंगेश पाडगावकर यांची आयुष्यावरची एक अतिशय छानशी कविता ऐकणार आहोत. या कवितेमध्ये बघा, कवींनी आयुष्य कसं जगलं पाहिजे, ते कसं आहे आणि आपण कसं वागायला पाहिजे, कशी त्याची मजा घ्यायला पाहिजे, ह्या अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे. तर ऐकूयात मंगेश पाडगावकर यांची आयुष्यावरची ही छानशी कविता. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असतं. बरोबर आहे की नाही? शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. सुरुवात होते आणि शेवट मृत्यू झाल्यानंतर परत काही नाही, शून्य असतं का नाही? मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. किती समर्पक शब्दात सांगितलंय बघा. कारण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण कर्मच करत असतो, मग ते चांगलं असो अथवा वाईट असो. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक, माणूस जन्म आहे म्हणल्यावर चूक तर होणारच, परंतु ती परत न होणार नाही याची दक्षता मात्र घ्यायला हवी. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. आता तर आपण सगळेजण बघतो बघा, काही झालं, काही नाही सहन झालं. सहनशक्ती इतकी माणसाची कमी झाली की माणूस लगेच आत्महत्या करतो. अरे पण त्याच्यातून काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. फक्त तुझा शेवट होणार आहे. बाकी मागचे तर काय जसं जगायचं तसं जगणार आहे 4 दिवस रडून. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंद आयुष्याचे विझण्यात मजा आहे. कारण नाती जर नसतील तर अवतीभोवती काय आहे? कुठलं का नातं असेल, पण ते असलं पाहिजे, नाहीतर माणूस एकाकी एकटा पडतो. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जगण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जगण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून, माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून जगायला आवडतं. जगायला आवडतं. मंगेश पाडगावकर. कशी वाटली तुम्हाला कविता मंडळी? आवडली का? आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखीन कुठल्या कविता तुम्हाला ऐकायला आवडतील त्याविषयी नक्की सांगा. त्या तुम्हाला ऐकवल्या जातील. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.